शौर्याचा स्रोत, शिवबा, रयतेचे राजे, जाणता राजा हे शब्द आज 350 वर्षांनंतर ही कहाणी पडताच ऊर अभिमानाने फुलून येतो व देही स्फुरण चढल्याशिवाय राहत नाही. अशा एका झंझावाती वादळाची व रयतेच्या कल्याणकारी राजाची म्हणजेच श्री छत्रपती शिवाजी महाराजांची आज 395वी जयंती. गेल्या 8-9 वर्षांपासून आपल्या या महाविद्यालयाच्या प्रांगणात आणि अगदी उत्साहात आणि अगदी नवचैतन्यामध्ये आणि प्रसन्नतेमध्ये शिवजयंती ही साजरी केली जाते. आणि या वर्षी पहिल्यांदाच आपला हा शिवजन्मोत्सवाचा भव्य दिवस सोहळा या नवीन इमारतीकडे साजरा होत आहे. परंतु ही शिवजयंती साजरी करण्यामागे नेमका उद्देश काय, तो उद्देश मला या ठिकाणी सांगावासा वाटतो. एकीकडे एक तरुण आपल्या प्रगतीच्या पथावर चालत असताना दिवस रात्र मेहनत करतोय, तर दुसरीकडे असा काही तरुण वर्ग आहे की त्याला आपल्या खऱ्या मनगटीच्या ताकदीचा अर्थ देखील माहीत नाही, की त्याला आपल्या तारुण्याचा खरा अर्थ माहीत नाही. या सर्व तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या अचाट शक्तीची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची खरी ओळख निर्माण व्हावी, त्यासाठीच मला वाटतं ही शिवजयंती, हा शिवजन्मोत्सव आणि हाच उद्देश आपल्या शिवजयंतीचा आहे. ज्या काळी 16व्या शतकात या महाराष्ट्रात परकीय सत्ता या थैमान घालत होत्या, एकीकडे मुघल तर एकीकडे निजाम, एकीकडे मुघल तर एकीकडे निजाम, एकीकडे इंग्रज तर दुसरीकडे आदिलशाही, या सर्व परकीय सत्ता या महाराष्ट्राच्या मातीमध्ये थैमान घालत होत्या. अशा या काळात श्री छत्रपती शिवाजी महाराज नावाचं सूर्यकिरण या सह्याद्रीच्या कड्यांमधून बाहेर पडतं आणि या सर्वांचं, तुमचं, आमचं आणि रयतेचं स्वराज्य या महाराष्ट्रामध्ये निर्माण करून जातं. आणि याच आमच्या दैवताला माझा मानाचा मुजरा. या प्रस्तावनेच्या शेवटीकडे येताना कवी विष्णू थोरे यांच्या काही ओळी मला या ठिकाणी सांगावेसे वाटतात. ते म्हणतात, हर हर महादेवची नौबत पुन्हा घडेल काय, हर हर महादेवची नौबत पुन्हा घडेल काय, स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय, बाजीसारखी हक्कासाठी खिंड कोणी लढेल काय, स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. मर्द आता जिवंत आहे पिऊन थोडा खंबा, मर्द आता जिवंत आहे पिऊन थोडा खंबा, आणि मरणाला लाजवणारा कुठे दिसत नाही संभा. त्या शंभूसारखं शूरवीर तरुण येते घडेल काय, स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. कागद खाऊन रस्त्यावरच्या सुकून गेल्या गाई, कागद खाऊन रस्त्यावरच्या सुकून गेल्या गाई, आणि पार्लरमध्ये रोज आता सजते आमची आई. जिजाऊंचं बाळ आता शिवबासारखं मिळेल काय, जिजाऊंचं बाळ आता शिवबासारखं मिळेल काय, स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय, स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय.